जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास महायुतीमध्ये जोरदार टक्कर आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चरण वाघमारे हे मैदानात आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार राजू कारेमोरे मैदानात आहे। या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार असून जनमानसामधील आमदार असावा अशी मागणी नागरिक करीत आहे। माझे नाव आहे हिरालाल आत्माराम समरे, राहणार डोंगरगाव। आमदार आम्हाला असा पाहिजे तळफळीचा, चरण वाघमारे सारखा। कोणत्याही वेळेस मध्यरात्री फोन करा तेव्हा तो फोन उचलते। काही असे आमदार आहेत का 8 वाजले 10 वाजले म्हणजे ते फोन उचलत नाही। का उचलत नाही ते त्या लोकांनी समजावा। अर्ध्या रात्री मी आपल्या कामासाठी फोन केला होता चरण भाऊला, तर त्याने माझा फोन उचलला आणि माझा मन समाधान केला। आणि ते ऐकून घेतात का मी चाहू असे उलटपुलट उत्तर देत नाही। आमची डीपी आहे 15-20 कास्ता करायची त्या ढोरीच्या पुलावर। ते डीपी अगर 2-3 दिवस लेट झाली तर आम्ही चरण भाऊला फोन करतो, तो इंजिनियरला फोन करते आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी आमची कास्तकाराची डीपी भंडारावरून येऊन सणारी ते डीपी लावतात। म्हणजे एवढा पॉवर आमच्या कास्तकाराला समजून आला का किती चरण भाऊ किती कामाचे आहेत। आता 15-20 दिवस काळामध्ये डीपी नव्हती आली तर आम्ही फल्याराम आमचे राजू कारेमोरेला फोन लावा, तर त्याने म्हणला का तेवढा मोठा आमदाराला फोन लावते काहून जिल्हा परिषदचे सदस्य नाही आहेत का, ग्रामपंचायतचा सरपंच नाही आहे का, असे आम्हाला उत्तर मिळाले त्यांच्या माणसाकडून। तर आणि आमचा चरण भाऊ आल्या पाहिजे आणि विकासच करेल तर तो चरण भाऊच करेल असा आमचा विश्वास आहे। आमदार म्हणजे आपल्या क्षेत्राचा आमदार कसा असावा ही 2014 ते 2019 या काळामध्ये चरण भाऊंनी दाखवून दिलेलं आहे। आपल्याला आपल्या या ग्रामीण भागामध्ये जो शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या सामान्य माणसाला कशा मिळतील, म्हणजे त्याला सामान्य जनतेला कसा लाभ होईल याचा जो अभ्यास करू शकतो, जो अभ्यासी व्यक्तिमत्व आहे तो तसा आपल्याला आमदार पाहिजे। जसा अर्थात कामगार पेटीचा असो, सातबारा, अन्न सुरक्षा योजना जे 1 लाख युनिट पर्यंत चरण भाऊंनी सामान्य नागरिकांच्या समस्या दूर केल्या, असा आपल्याला आमदार पाहिजे। तेजराम गिरेपुंजे मोहाडी आणि आम्ही सर्व लोक महाविकास आघाडीचे सन्माननीय माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांच्या प्रचारार्थ सर्व गावात फिरत आहोत। आणि आज या ठिकाणी गावात फिरताना चरण भाऊच्या मागच्या कार्यकाळाच्या लोकांना आठवण येत आहे की भाई मागे जे 5 वर्ष चरण भाऊचे गेले, तर निश्चितच त्या 5 वर्षामध्ये या पद्धतीनं चरण भाऊच्या काळात कामं झाले ते कामं या 5 वर्षात झाले नाही। आणि या 5 वर्षामध्ये ते कामं न झाल्यामुळे लोकांना आता यावेळेस चरण भाऊ या विभागाचे आमदार झाले पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे। मी आशिष रामराव पात्रे, माजी जिल्हा सदस्य, क्षेत्र मोहाडी। होणाऱ्या विधानसभामध्ये महाविकास आघाडीकडून माजी आमदार चरण वाघमारे हे आमचे उमेदवार आहेत। आम्हाला चरण वाघमारे सारखेच आमदार पाहिजे, कारण की सन 2019 ते 24 पर्यंत असलेले आमदार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत राजू कारेमोरे, त्यांची काम करण्याची शैली आणि 14 ते 19 पर्यंत राहिलेले आमदार चरणभाऊ वाघमारे यांची कामाची शैली, या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे। लोकांचे आताच्या आमदारामुळे लोकांचे कामं होत नाही, शासनाचे ऑफिसमधून काही काम होत नाही, रात्री फोन लावले तर फोन उचलत नाही। आणि चरणभाऊचा कार्य असं आहे की 24 घंटे त्यांचा मोबाईल चालू राहतो, जेणेकरून रात्री केव्हाही अवेळी त्यांना फोन करा तर ते कार्यकर्त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच नाही तर सामान्य नागरिकांच्याही सेवेसाठी वेळोवेळी उभे राहतात। म्हणून लोकांना आता चरणभाऊची आठवण येऊन राहिली। मी मागील तालुक्यातून 4-5 दिवसापासून फिरून राहिलो, तर तालुक्यातही मागणी आहे की यावेळेस चरणभाऊ आमदार झाले पाहिजे, म्हणून सर्व मेहनत घेत आहे। सध्या नगरसेवक मोहाडी, नगर पंचायत मोहाडी। कशा प्रकारचे आमदार पाहिजे आणि काय विकास कामे केली पाहिजे? आमदार तरुणांना योग्य मार्गदर्शन देणारे पाहिजे आहेत। मागील जे आमचे माजी आमदार होते माननीय श्री चरणभाऊ वाघमारे यांच्याकडे बघून तरुण उत्स्फूर्त म्हणजे प्रतिसाद देत होते आणि त्यांचे जे कार्य होते तरुणांसाठी म्हणजे वेळेवर येणे, वेळेवर धावणे, कधी अपरात्री धावणे, आणि आमदार आहेत त्यांची कामगिरी म्हणजे सध्याचे जे आमदार बनावं ते तरुणांसाठी आदर्श नाही, कारण त्यांच्या 6च्या नंतर कार्यक्रम सुरू असते। हे मी नाही बोलत, तर हे प्रफुल्लभाई पटेल हे आम्हाला मोहाडीत येऊन भाषणात सांगून गेलेत। आणि मागील जे आमदार होते ते सगळ्यांना म्हणजे अभ्यासाबद्दल सांगायचे किंवा म्हणजे अभ्यास केंद्र खोलून दिलं त्यांनी तरुणांसाठी,
मोहाडीमध्ये हुतात्मा स्मारकमध्ये एक अभ्यासिका केंद्र करून दिलं, असे आमदार आम्हाला पुन्हा पाहिजे आहेत आणि मोहाडीचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाचे आमदार पाहिजे आहेत. मनोहर गायदने, मी नगरपंचायत सदस्य आहे मोहाडीची. मला आमचा हे विद्यमान जे आमदार आहेत माननीय राजूभाऊ कारेमोरे, हेच आमदार आम्हाला पुन्हा पाहिजे. कारण की यांच्यात आणि जे आधी होऊन गेले त्या आमदारात फार तफावत आहे. हे आमदार आमचे खूप मोठा असा निधी खेचून आणला आणि आमच्या मोहाडीचा आणि मोहाडी तालुक्याचा, तुमच्या तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे त्यांनी. आधीच्या आमदारांनी फक्त घराघरात भांडणं लावले आणि पाहिजे तसं काम नाही आहे त्यांचं. त्यामुळे आम्हाला आजचा आमदार, विद्यमान आमदार आम्हाला राजू कारेमोरेच हवे आहे. लाडकी बहीण योजना सुद्धा त्यांनी आणली आणि गावाचा विकास सुद्धा झाले. त्याच्या अगोदरचे जे आमदार होते त्यांनी गावाचा विकास केलेला नाही, काही नाही. लाडकी बहिणीचे 2100 रुपये होणार आहे, 1500वरून 2100 रुपये होणार आहे आणि गावाचा विकास सुद्धा झाला. पाणी पुरवठा योजना ही आधीच्या आमदारांनी, आता राजूभाऊ आले तेव्हा साहेबांनी आणि राजूभाऊच्या सहकार्याने आमच्या गावात पाण्याची योजना हे आलेली आहे आणि काम अर्ध झालेले आहे. असेच आमदार आम्हाला पाहिजे. ठीक आहे.